नमस्कार. लाडकी बहीण योजना आणि राज्यातील पात्र त्यासोबतच अपात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्या महिलांचा लाभ बंद झालाय. मग आता लाभ बंद होण्याची नक्की कारणं काय आहेत? जर तुमचाही लाभ अचानक बंद झालाय, मग आता तुम्हाला पुन्हा एकदा लाभ सुरू करायचे, मग त्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागणार, हीच माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेत पात्र आहात. तुम्ही सर्व निकषांमध्ये बसतायत, तरी देखील तुमचा लाभ बंद झालाय. मग आता तुम्हाला या 3 महत्त्वाच्या गोष्टी त्यासाठी कराव्या लागणार आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन चेक करायचे की तुमचा लाभ नक्की का बंद झालाय. त्यानंतर अंगणवाडीमध्ये जर तुमचा काही डाटा उपलब्ध नसेल तर तुम्हाला जायचं आहे 2 नंबरला पंचायत समितीमध्ये. पंचायत समितीमध्ये कुठे तर महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत जे काही अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्हाला तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे की बाबा तुम्ही अपात्र का ठरलायत आणि नक्की काय कारण आहेत ते तुम्हाला सांगू शकतील. आणि त्यांच्याकडेही जर तुमचा काही डाटा उपलब्ध नसेल तर तुम्हाला तिसरा आणि महत्त्वाचा ऑप्शन आहे जिल्हा परिषद. त्या ठिकाणी देखील महिला आणि बालविकास विभागाचं जे काही कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे. पण आता नुसती चौकशीच करायची का तर नाही, त्यासाठी तुम्हाला तुमची कागदपत्रे देखील लागणार आहे. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, अंगणवाडीमध्ये जायचं आहे. आता अंगणवाडीमध्ये जर जायचं आहे तर तुम्हाला काय काय घेऊन जायचे ते देखील सांगते. जर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे तर तुम्हाला न्यायला लागणारे आधार कार्ड, त्यासोबतच पॅन कार्ड, त्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला. तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून तुमचं काय, तुमचं बाबा जन्मतारीख काय आणि तुमचं किती वय भरतंय ते कळू शकेल. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँकेचं पासबुक. या 4 गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्यात. आणि त्या ठिकाणी ज्या काही अंगणवाडी सेविका आहे की तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरला आहे त्यांना विचारायचं आहे की बाबा तुमच्याकडं जो काही अपात्र याद्या आहेत त्या आल्यात का. जर तुमच्याकडं अपात्र याद्या आल्या असेल तर त्या आम्हाला दाखवा. आणि जर त्यांच्याकडे जर अपात्र याद्या आल्या असतील आणि तुमचं जर नाव त्यामध्ये असेल तर ठीक, आणि नसेल तर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन सांगितला आहे काय, तर तुम्हाला पंचायत समितीत जायचं आहे. आता पंचायत समितीमध्ये जाऊन देखील तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. पंचायत समितीमध्ये महिला आणि बालविकास विभागाचं एक कार्यालय असतं. त्या कार्यालयात जायचं आहे. त्या ठिकाणी जे कोणी अधिकारी असतील त्यांच्याकडे विचारपूस करायची की बाबा आमचा अर्ज अपात्र का ठरलाय. त्यांच्याकडे जी वेबसाईट असती त्यावर ते चेक करून तुम्हाला सांगतील की बाबा तुम्ही अपात्र का ठरलाय. म्हणजे तुमचं एखादं डॉक्युमेंट काही गहाळ झालं आहे का, किंवा वेबसाईटवर दिसत नाही आहे का, किंवा बाबा तुम्ही योजनेत बसत नाही आहे का, याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला त्या कार्यालयाकडून दिली जाईल. आणि जर तेथेही तुमचं काही डाटा उपलब्ध नसेल तर तुम्हाला तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे जिल्हा परिषदेत जायचं आहे. आणि त्या ठिकाणी जे महिला आणि बालविकास विभागाचं जे काही कार्यालय असतं त्या ठिकाणी देखील ज्याप्रमाणे वर ज्या काही प्रोसेस केला की त्यांच्याकडे जायचं, त्यांना विचारायचं की बाबा आम्ही अपात्र ठरलो आहे सगळ्या याच्यात योजनेमध्ये, म्हणजे सगळ्या लाभामध्ये ज्या काही अटी आहेत त्यामध्ये पात्र आहे तरी देखील अपात्र ठरलं आहे. मग आता त्याची कारणं काय, तर त्यांच्याकडे जी काही वेबसाईट असते त्यामध्ये ते सर्व काही तुमचा डाटा टाकतात आणि नक्की तुम्ही का अपात्र ठरतायत त्याबाबत ते तुम्हाला माहिती सांगतात. आणि जरी तुम्ही अपात्र ठरले नसाल किंवा लाभ का बंद झालाय तर त्याबाबत देखील त्यांच्याकडे संपूर्ण माहिती उपलब्ध असते आणि त्याबाबत संपूर्ण माहिती ते तुम्हाला सांगतात. आणि समजा बाबा काही कारणं नाही आहेत की तुम्ही अपात्र नाही आहेत तरी देखील तुमचा लाभ बंद झालाय, तर त्यावेळेस ते फॉर्ममध्ये थोडेफार काही चेंजेस करतात आणि पुन्हा एकदा तुमचा लाभ सुरळीतरित्या सुरू होतो. तर महिलांनो, तुमचा देखील लाभ बंद झालाय तर या 3 गोष्टी करायला विसरायच्या नाहीये. पहिलं काय, अंगणवाडी, 2 नंबर पंचायत समिती आणि 3 नंबर जिल्हा परिषद कार्यालय. या ठिकाणी जर तुम्ही गेले तर तुमचा लाभ 100% पुन्हा एकदा सुरू होऊ शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन अपडेट इतर लाभार्थी आणि लाभ बंद झालेल्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला शेअर करायला मात्र विसरू नका.